उपवासासाठी लागणारी भाजी भाकरी आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपण घेणार आहोत 1 किलो भगर आणि 1 कप साबुदाणा. साबुदाणा थोडासा आपण हलकासा भाजून घेणार आहोत. भगर जी आहे आपली ती 1 दिवस आधी स्वच्छ धुवून वाळून घेतलेली आहे आपण. साबुदाण्याचा कलर आता बऱ्याचपैकी चेंज झाला आहे. साबुदाणा आपण आपल्या भगरीमध्ये घालूया. पीठ करायच्या लहानशा गिरणीमध्ये हे आपण दळून घ्यायचं आहे. बारक्या गिरणीमधून आपण दळून आणलेलं हे पीठ आहे. एकदम बारीक गव्हाचं पीठ करतो त्याप्रमाणे हे दळून आणलेलं आहे आपण. थोडं सुद्धा खरबरीत नाही ठेवायचं आहे, नाहीतर याची भाकरी बनणार नाही, एकजीव होणार नाही. चिकटपणा काही नसतो भगरला आणि साबुदाण्याला, त्यामुळे आपण जे बारीक दळलं तर उत्तम. या ठिकाणी आपण 2 भाकरी साधारणपणे बनवून घेऊया. 2 भाकरीचं पीठ घेतलंय, चव येण्यासाठी मीठ घातली आहे. हळूहळू करून याच्यात पाणी घालतोय आपण. एकदम पाणी नाही घालणार, भगरीच्या पिठाला खस राहत नाही. याच्यात आपण थोडं थोडं करून असं पाणी घालून छान असं मळून घेणार आहोत. जास्त मळू आपण तेवढा याचा चिकटपणा वाढेल आणि भाकरी थापायला आपल्याला सोपं जाईल. आता हो बघा कसं एकजीव होतं आपलं पीठ. ज्वारीच्या भाकरीला किंवा या भाकरीला थोडं थोडं करून मळून घेतलं तरच ते पीठ एकजीव होतं. 2 गोळे करून घेऊयात. हाताला पाणी लावून हा गोळा व्यवस्थित करून घ्यायचा, म्हणजे तो हाताला चिकटणार नाही. खाली सुकं पीठ टाकूया, वरतून सुद्धा थोडंसं पीठ टाकूया. तवा बाजूला गरम होतोय. हलक्या हाताने आपण ही भाकरी थापून घ्यायची आहे. जास्त जोर नाही द्यायचं आपल्याला, ती तुटायची शक्यता आहे. त्यामुळे भाकरी हलक्या हाताने आपण थापून घेणार आहोत. दोन्ही हातांनी आपण आता तिला गोल गोल थापून घेणार आहोत. भाकरी छान गोल तयार होते. ज्वारीची भाकरी करतो तशीच बनवायची आपल्याला ही भाकरी. छान छान भाकरी तयार होते. तव्यावर घेऊया आपण भाकरीला. तवा झालेला आहे गरम. भाकरी आता तव्यावरती टाकून घेऊया. आता भाकरी आपण तव्यावर टाकली आहे. वरती भाकरीला आपण पाणी लावतो त्याप्रमाणे, असं ज्वारीच्या भाकरीला लावतो त्याप्रमाणे पाणी लावून घेऊयात. दुसरा गोळा घेऊया, त्याची सुद्धा एक भाकरी थापून घेऊया. तोपर्यंत ही तव्यावरची भाकरी एका साईडनी छान भाजून निघेल. दुसऱ्या साईडने आपण भाकरी ठेवली आहे. हलकंसं सुकायला लागलं पाणी वरचं की ती तव्यावरची भाकरी आपण पलटी करायची आहे. भाकरी आता पलटी केलेली आपण. ही भाकरी जी आहे ही पांढरी शुभ्रच दिसते, तांदळाच्या भाकरीसारखी साधारणपणे. आता दुसरी भाकरी सुद्धा आपली तयार झालेली आहे. खालून थोडीशी कच्ची आहे. आता भाजून घेऊया छान. दोन्ही साईडने आपण या भाकरीला भाजून घेणार आहोत. आता गॅसच्या डायरेक्ट विस्तारावरती आपण ठेवणार आहोत आणि तिला चटके लागले हवेत आणि छान अशी फुलते आहे. वा, सुंदर फुललेली आहे. फुगली म्हणजे आपली भाकरी कच्ची नाही राहिली आहे, दोन्ही साईडनी भाजलेली आहे. एक भाकरी आपली तयार आहे. आता दुसरी भाकरी आपण तयार करून घेऊया. आता चटणीची तयारी करूया. 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेत. बटाट्याचे शेव घेऊया आपण थोडेसे. पॅकेट भेटतात ते घेतलं तरी चालेल. शेंगदाण्याचं कूट आणि जिरं, मीठ आणि तिखट आणि थोडंसं तेल घेऊया. त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालूया. जिरं तळतळलं की त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. टोमॅटो संपूर्ण गळेपर्यंत, पूर्ण शिजेपर्यंत गॅसवर व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत. तिखट टाकूया, चवीप्रमाणे मीठ, व्यवस्थित हलवून घेऊया.
शेंगदाण्याचं कूट जाईल त्याच्यात. छान एकजीव झालं. त्यामध्ये हे बटाट्याचे जे शेव आहेत बाजारात जे रेडीमेड मिळतात ते घालूया. चांगले मिक्स झालेत शेव. छान तेल सुटेल त्याला. वाटीत आपण काढून घेऊया भाजीला. थोडेसे बटाट्याचे शेव अजून गार्निशिंगसाठी टाकून घेऊया. तयार झाली आपली भाजी. ही भाकरी आणि भाजी आपण कुठल्याही नवरात्रीच्या किंवा सोमवारच्या उपासाला किंवा आठवड्याच्या उपासाला खाऊ शकता. आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.